सेट करण्यात आलेला आहे. प्रत्येक मॅचसाठी आमचे स्कोरर अंकित शेलार टायमर सेट करतायत. प्रत्येकी 4 षटकांचे सामने आपण एन्जॉय करतोय. जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगाव आयोजित भोईरगाव चषक 2025 टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. पहिला दिवस, दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत एच जी डोहळे विरुद्ध चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे. डोहळे वन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. वाशेरे संघाची सलामीची जोडी शुभम आणि अनिकेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाज शानू. पहिलाच बॉल पुढे टाकलाय आणि पुढेच उडवलाय समोरच्या बाजूनं. अफलातून शॉट, इट्स आउट ऑफ द पार्क फॉर अ 6. What a shot and what a start by शुभम. इन्व्हाइट केलं होतं जणू काही तिथे गोलंदाज शानूनं. लेंथमध्ये थोडीशी चूक झाली, कदाचित त्याला तेवढा पुढे बॉल टाकायचा नव्हता. पण कधी कधी अशा चुका होत असतात. जिथे बॉल डिलिव्हर करायचा आहे तिथे बॉल पडत नसतो. त्यासाठी खूप जास्त सराव असणं गरजेचं आहे, तेव्हाच ते परफेक्शन येत असतं. अप्रतिम टायमिंगच्या जोरावर षटकार शुभमच्या बॅटमधून. चर्चित आहे शुभम हे नाव या हंगामामध्ये. यावेळेला कट केलाय, सुंदर फटका. गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप पॉइंटला फिल्डर पाठलाग करतोय, पायानं अडवलाय. जबरदस्त फुटबॉल स्किल यूज करत असताना आणि दुसऱ्या फिल्डरनं उचलून फेकलाय. मात्र तोपर्यंत 3 धावा कंप्लीट होत आहेत. व्हेरी व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अगदी चेंडूच्या मेरिटवर बॅटिंग सुरू केलेली आहे फलंदाज शुभमनं. चर्चेत खरं तर तलोरी ट्रॉफी पासून तो आलेला आहे. जेव्हा एक बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता असताना त्याने चौकार ठोकून ती फायनल मॅच जिंकून दिली होती आपल्या टीमला. आणि दुसरा सलामीवीर अनिकेत, तो देखील तेवढाच दर्जेदार खेळाडू आहे. आम्ही कोशिंबीकर चषकामध्ये रनचेसमध्ये अर्धशतक त्याने झळकावलं होतं. मॅच विनिंग इनिंग्स तो खेळला होता. शानू ओव्हर द विकेट. गुड डिलिव्हरी. थोडासा संयम. पहिलाच बॉल फेस करत होता, बॉलला येऊ दिलं, फक्त बॅटचा फेस उघडला, दिशा दाखवली आणि एक सिंगल घेतली. स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना अनिकेत. आता चेंडूच्या मेरिटवर सकाळपासून चर्चा सुरू आहे. या खेळपट्टीवर चेंडूच्या मेरिटवर जे फलंदाज खेळलेले आहेत त्यांनी खोऱ्यानं धावा काढलेल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये राज पाटीलला आपण बघितलं, काय बॅटिंग केली. मैदानाच्या चौफेर फटकीबाजी त्याची पाहायला मिळाली आणि अगदी चेंडूच्या मेरिटवर तो खेळत होता. अर्धशतक, या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्याने नोंदवलं. शानू एक प्रतिभावान गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू आहे. हुक करण्याचा प्रयत्न, टॉपेज आहे, फिल्डर येतोय, बॉल खाली. ओ हो हो, चांगला प्रयत्न होता, कारण पाठमोरे धावत जात असताना झेल स्वीकारण्याचा प्रयत्न. झेल स्वीकारता आलेला नाहीये, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली गेली. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 12. फरहानचा चांगला प्रयत्न. जस्ट बॅक ऑफ लेंथ बॉल, चांगली उसळी चेंडूला प्रदान केली होती शानूनं. एजी स्पोर्ट्स डोळे संघ क्षेत्ररक्षण करत आहे टॉस जिंकल्यानंतर या मॅचमध्ये. आणि डोळे गावचे गोल्डन मॅन, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष डोळे सन्माननीय रुपेश जाधव साहेब आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचे सहकारी उपस्थित आहेत. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. फुलटॉस स्ट्रेट बॅटनं यावेळेला ड्राईव्ह केलंय लॉंग ऑफला. जास्त फायदा घेता आला नाही या फुलटॉसचा. थोडंसं फंबलिंग झालं होतं, परंतु लगेच रिकव्हरी करत असताना तिकडे फिल्डर शाहिद आहे. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली. मागच्या मॅचमध्ये तब्बल 83 धावा JNC11 कुकसे टीमनं उभारल्या होत्या. आणि प्रत्युत्तरात आपण बघितलं की बबलू पाटीलच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं. बबलूचा जर घामटाच काढला होता. आतिशनं सापे संघाकडून 21 धावा घेतल्या होत्या, परंतु मोमेंटम राखता आलं नाही. त्यानंतरच्या षटकांमध्ये ओहो, येथे कदाचित फलंदाजाला बाद देखील करता आलं असतं. मंकडिंग रनआउट आज सध्याच्या घडीला आपण बोलतो, आधी मंकडिंग म्हणून त्याचा उल्लेख केला जायचा, पण शानूनं तिथे फक्त वॉर्न केलंय फलंदाजाला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. थोडा संथ टाकलाय, लवकर बॅट फिरली. बॅट्समन बीट आणि याचबरोबर पहिल्या षटकाची होईल समाप्ती. धावसंख्या बिनबाद 13. चांगली सुरुवात आहे चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघासाठी. यानंतरचा सामना असेल जय बजरंग चिंचवली विरुद्ध अमर स्पोर्ट्स कासने. 13 धावा फलकावर, 13 रन्स विदाउट लॉस.
खूप चांगल्या वातावरणामध्ये आपण या स्पर्धेला सुरुवात केली. आज सकाळच्या सत्रामध्ये अनेक पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. कुकसे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती संगीताताई राजू माने मॅडम उपस्थित होत्या. त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला. उद्घाटनाप्रसंगी तुकाराम फिरंगणे माजी सरपंच देखील उपस्थित होते. सुभाषजी मागे यांना आपण बघितलं. एकनाथ देऊ पाटील साहेब यांची उपस्थिती आपल्याला लाभली होती. आणि सध्याच्या घडीला सन्माननीय रुपेश जाधव साहेब व्यासपीठाची शोभा वाढवतायत. दरम्यान या ठिकाणी मिस्टर प्रल्हाद उर्फ छोट्या बाजीराव पाटील यांचं आगमन होत आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. ऑनलाईन ते स्पर्धा एन्जॉय करतायत. त्यांचे विशेष आभार आयोजकांच्या वतीनं आम्ही व्यक्त करीत आहोत. स्वर्गीय सुनील तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ ती स्पोर्ट्स सायकल त्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. चला स्पीडअप करा प्लीज. एजी स्पोर्ट्स ढोळे संघ जास्त वेळ घेता येणार नाही, नाहीतर भुर्दंड भोगावा लागेल. गोलंदाजीसाठी सतीश कथोरे एक्सपिरियन्स कॅम्पेनर. लो फुल टॉस लॉफ्टेड फटका वाईड ऑफ लॉंग ऑन. फिल्डर उपस्थित. चांगलं क्षेत्रक्षण मात्र फेक होईपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली. चांगले धावतायत दोन्ही सलामीवीर. चांगला ताळमेळ दोघांच्या दरम्यान पाहायला मिळतोय. मागच्या ओव्हरमध्ये एका बॉलवर 3 धावा देखील त्यांनी धावून घेतल्या होत्या. धावफलक हालता ठेवतायत. लो फुलटॉसवर षटकार टोकणं एवढं सोपं नसतं. सतीशकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे. विशेषतः तो सुरुवातीला पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणूनच खेळलेला आहे, पण आता नॉन पॉवर प्लेमध्ये आलाय. फुल टॉस आहे. भिंगरी शॉट स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला. मोठा फटका षटकार. त्याचा पुरेपूर फायदा शुभमने घेतलाय. शुभम चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा उडवलाय मात्र मिस टाइम फटका आहे. गोलंदाजाकडे संधी. ओ जजमेंट चुकलंय. बराच वेळ होता, बराच काळ चेंडू हवेत होता. स्वतःला व्यवस्थित करता आलं असतं, परंतु जजमेंटच चुकलेलं आहे. आणि अखेर एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. जीवदान मिळतंय फलंदाज शुभमला. सोबतच 2 धावा देखील. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावते 23 वर. 23 विदाउट लॉस. पहिल्या विकेटच्या शोधात अजूनही आपण बघतोय एजी स्पोर्ट्स ढोळे टीमला. दोन्ही मातब्बर संघ आहेत आणि 2 बलाढ्य संघांच्या दरम्यानची ही लढत आपल्या समोर रंगते. आज चांगले चांगले संघ खेळत आहेत पहिल्याच दिवसामध्ये. यानंतर देखील 2 मोठे संघ पीटीसीचे समोरासमोर असतील. कासने आणि चिंचवली. ओव्हर पिच लॉफ्ट केलाय. यावेळेला ऑफ साईडला उडवलाय. फिल्डर पासून दूर. फिल्डर पोहोचेल मात्र पुन्हा एकदा मिळतील 2 धावा. हो, तिसरी देखील मिळणार आहे असं वाटतंय. ओव्हर थ्रो. चुका होत आहेत ढोळे संघाकडून. 1-2 चुका पुष्कळ असतात मला वाटतं तुमच्या टीमला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाण्यासाठी. दक्ष राहावं लागणार आहे फिल्डर्सला, गोलंदाजांना. आणि जेव्हा धावांचा पाठलाग करण्यासाठी येतील तेव्हा बॅटिंगमध्ये देखील त्यांना चांगलं योगदान द्यावं लागणार आहे. वाशिर संघ चांगली कामगिरी जरूर करताना दिसतो या हंगामामध्ये. आणि या मॅचमध्ये देखील चांगली सुरुवात आहे. शुभमच अधिकाधिक धावा जोडतंय. 26 धावा फलकावर लागतायत. त्यापैकी 25 धावा शुभमच्या बॅटमधून. 2 षटकार त्याने ठोकलेत. प्रत्येक बॉलवर काही ना काही धावा बनवल्यात, मात्र या बॉलवर त्याला धाव मिळणार नाहीये. वेगवान बॉल पूर्णपणे बीट केलाय बॅटरला. थोडा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला सतीश. थोडासा अनलकी राहिलाय. एकतर झेल त्याच्याच हातातून निसटलाय, त्यामुळे तो कोणाला जास्त दोष देखील देऊ शकत नाही. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. हाय स्कोरिंग सामने पाहायला मिळत आहेत. मागचा सामना देखील हाय स्कोरिंग होता. आणि या मॅचमध्ये देखील असं वाटतंय की कदाचित 50 किंवा त्यापेक्षा अधिकचं टार्गेट सेट केलं जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जात आहे. शॉर्ट फाईन लेग शॉट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू आहे. कव्हर पॉईंटला एक फिल्डर सर्कलच्या आतमध्ये. बाकीचे खेळाडू सीमारेषेवर. राऊंड द विकेट ना स्विंग केला ऑन साइडला. लाजवाब स्ट्रोक अनिकेत शेलारच्या बॅटमधून. मॅसिव्ह हिट षटकार.
फटक्यामध्ये थोडंसं शफल केलं, ऑफ स्टिंपच्या बाहेर गेला आणि अगेन्स्ट द अँगल प्रॉपर कनेक्शन तिथे पाहायला मिळालं. पहिला षटकार अनिकेतचा येतोय आणि याचबरोबर 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या बिनबाद 32. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना चरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघ या दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये, पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये तळवली संघाला नमवलं होतं वाशिरे संघानं. आणि दुसरीकडे आपण बघतोय एस जी स्पोर्ट्स ढोळे संघ शिवगर्जना चिंबीपाडा संघाविरुद्ध त्यांनी सामना जिंकला होता. एकतर्फी तो सामना राहिला होता. सर्वच गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली होती, परंतु आता या मॅचमध्ये आपण बघतोय वाशिरे संघ समोर आल्यानंतर गोलंदाजांचे धाबे दणाणतायत. मानसिक दडपण कुठेतरी गोलंदाजांवर आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा शानूने खर्च केल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या सतीशनं. आणि आता गोलंदाजीमध्ये बदल. फरहान एक उगवता तारा आहे. बऱ्याचशा संघांमध्ये बरेचसे यंगस्टर्स नवोदित खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज तळवली संघ खेळला, त्यांच्यामध्ये देखील बरेचसे यंगस्टर्स जे गोलंदाजी करताना देखील दिसले. आयोजक संघ या स्पर्धेचा जय महाराष्ट्र भोईरगाव, आणि भोईरगाव संघामध्ये देखील खूप चांगले यंगस्टर्स आलेले आहेत. त्यामुळे भोईरगाव संघ देखील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी आपल्याला करताना दिसतो. पण या हंगामामध्ये अजूनपर्यंत टायटल जिंकलेलं नाही. एक फायनल जरूर त्यांनी खेळली आहे. लीडिंग एज बॉल हवेत आहे. फिल्डर प्रयत्नशील, परंतु नो मॅन्स लँडमध्ये. ओहो, फिल्डरला हुलकावणी दिली आहे आणि धावांसाठीची धाव चालू आहे. इकडे फिल्डर धावतायत, तिकडे फलंदाज धावतायत, परंतु वन शॉट. अपील देखील होतंय रनआउटसाठी. स्ट्रायकर्स एंडला. तिसऱ्या पंचांची मदत. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. चार धावा मला वाटतं घेतल्या होत्या. एक शॉट आहे आणि आणखी एक कदाचित घ्यायची होती, त्यासाठी तो बाहेर निघाला होता आणि तो आता बाहेरच चाललाय. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा देखील करताना दिसत नाहीये. थांबावं लागेल, कारण टीव्ही पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. यस, थांबलाय, पण त्याला कळून चुकलंय की काय झालंय नेमकं. बॉल विकेट कीपर सरताजच्या हातामध्ये. थोडासा हलगर्जीपणा म्हणता येईल हा. बघायचंय टीव्ही पंचांचा निर्णय काय येतोय. ऑनफिल्ड पंचांचा सॉफ्ट सिग्नल तर आउट आहे, आणि जर कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स आपल्याला रिप्लेमध्ये मिळाले नाहीत तर तोच निर्णय फायनल असेल. पण बघायचंय, टेक्नॉलॉजीचा वापर आपण करतोय. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण. यस, इज आउट. टीव्ही पंचांचा निर्णय देखील तोच आहे जो ऑनफिल्ड पंचांचा सॉफ्ट सिग्नल होता. तीन धावा स्कोअरमध्ये ऍड केल्या जातील. आणि विकेटचं पतन. पहिला धक्का बसलाय. शुभम बादून माघारी परततोय. चांगली बॅटिंग केली शुभमनं. स्वागत केलं जाईल त्याचं खेळाडू कक्षामध्ये. 28 रन्स बनवल्या. संघाची धावसंख्या 35. एक गडी बाद. चला स्पीडअप करा. नवीन बॅटर महेंद्र माघे. फलंदाजाला देखील विनंती असेल, लवकर खेळपट्टी गाठा. पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये धडाकेबाज बॅटिंग महेंद्रने केली होती आणि योग्य वेळेवर त्या मॅचमध्ये देखील तो बॅटिंग करण्यासाठी आला होता. सुरुवातीला थोडासा संयम दाखवला. 4-5 बॉल त्याने खूप शांत डोक्याने खेळले होते. गोलंदाजांना सन्मान देत होता. सलग 3 बॉल डॉट देखील खेळला, परंतु त्यानंतर षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली. 34 धावांचं योगदान त्याने दिलं होतं आपल्या टीमला. तळवली संघाच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार त्याने घेतला होता. आता तर चांगला प्लॅटफॉर्म सेट आहे. 35 वर पहिली विकेट गेली आहे. गोलंदाज फरहान ओव्हर द विकेट. बॅक ऑफ लाईन वरची कडा जरूर लागली आहे, परंतु डीप फाईन लेगला फिल्डर नाहीये आणि बॉल सीमारेषा पलीकडे. वन बाउंड चौकार. इथे आपले DJ अजय देखील कार्य करतायत. चांगल्या चांगल्या धून क्रिकेट रसिकांपर्यंत पोहोचवतायत. आम्हाला चांगली साथ देत आहेत.
4 धावांनी अकाउंट ओपन होते महेंद्र मागेचं. थोडासा बॅक ऑफ लेन बॉल होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, महेंद्र ऑफस्टिकच्या थोडा बाहेर निघाला होता आणि त्याच्यासाठी तो बॉल मग त्याच्या डाव्या कडे चाला होता. खरं तर थोडी टॉपेज होती, पण महेंद्रला माहिती आहे फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आहे, त्याचा फायदा घेतलाय. चौकार. धावसंख्या 39. फरहान वन्स अगेन ओ द विकेट. यावेळेला मात्र ओव्हर पिच लॉफ्ट केलाय महेंद्र मागेचा ब्लास्ट षटकार. हेलिकॉप्टर फटका होता हा महेंद्र मागेचा, हा प्रिय फटका आहे. जबरदस्त एक्झिक्युशन. ओव्हर पिच बॉलवर त्याने ठोकलाय षटकार. आल्या आल्या सुरुवात केली या मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये काही काळ तो शांत बसला होता, पण ह्या मॅचमध्ये तिसऱ्या षटकामध्ये आलेला आहे आणि त्याला माहीत आहे प्लॅटफॉर्म चांगला सेट झालेला आहे. सुरुवातीपासूनच आक्रमण करतोय. गोलंदाज, युवा गोलंदाज फरहान गोलंदाजी करतोय. क्षमता भरपूर आहे त्याच्याकडे देखील, पण यस, मोठं चॅलेंज आहे, नो डाऊट अबाउट दॅट. आणि तो प्रयत्न करतोय. त्याने देखील असं नाही की एकाच प्रकारचे चेंडू टाकलेत. पहिला त्याने बॅक ऑफ लेन टाकला होता. डीप फाईन लेगला कदाचित तिकडे फिल्डर असता तर विकेट मिळाली असती, पण फील्ड प्लेसमेंट त्या बॉलसाठी खरं तर सेट नव्हती. दुसरा बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु परफेक्ट यॉर्कर डिलिव्हर करता आलेला नाहीये. सो इट्स अ लर्निंग कर्व फॉर यंग फरहान. धावसंख्या 6ने वाढली 45 या आकड्यावर. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे पुन्हा एकदा चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघाची. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली धावसंख्या त्यांनी बनवली होती. 57 धावांपर्यंत मजल मारली गेली होती 4 ओव्हर्समध्ये. या मॅचमध्ये कदाचित त्याहीपेक्षा अधिक धावा बनवल्या जातील. अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल लेंथ बॉल स्विंग केला ऑन साइडला. यावेळेला डीप स्क्वेअर लेगला उडवलाय. सिक्सर. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमधील सर्वोत्तम असा फिनिशर सध्या मैदानामध्ये खेळतोय मायटी महेंद्र माघे आणि त्याच्या बॅटमधून मायटी फटके येत आहेत. अगोदर वाईडिश लॉंग ऑनला षटकार आणि आता डीप स्क्वेअर लेगला षटकार. गोलंदाजावर प्रेशर टाकलंय महेंद्रनं आल्या आल्या. 3 बॉल्समध्ये 16 धावांवर तो खेळतोय. कॅचिंग पोझिशनमध्ये ऑफ साईडला आता एक फिल्डर तैनात करण्यात आलाय शॉर्ट कव्हर्समध्ये. ओहो, पुन्हा विकेट करायचा होता. बॅटची आतली कडा. विकेट कीपरनं बॉल अडवलाय, लगेच फेकलाय. नॉन स्ट्रायकर सेंडला धावचित करण्याचा प्रयत्न होता अनिकेतला, मात्र निशाणा चुकलेला आहे. परंतु येतोय डॉट बॉल. कमबॅक करत असताना गोलंदाज फरहान षटक खर्चिक राहिलंय आणि फरहानला देखील याची पूर्णपणे कल्पना आहे की महेंद्र मागे समोर आहे. पण एक गोष्ट चांगली केली आहे की त्याने कुठलाही अवांतर चेंडू टाकलेला नाहीये. चांगल्या चांगल्या गोलंदाजांच्या गोलंदाजीची पिसे महेंद्रने काढलेले आहेत आणि एवढा मोठा फलंदाज समोर असताना देखील कुठलाही एक्स्ट्रा बॉल आतापर्यंत टाकलेला नाहीये. शेवटचा बॉल येतोय या षटकातील. आणखी एक मोठा फटका ऑन साइडला येतोय. आणखी एक षटकार. ओहो, आणि आता नो बॉलचा इशारा. जे मी कौतुक करत होतो की कुठलाही एक्स्ट्रा बॉल टाकलेला नाहीये, कॉमेंटेटर्स कर्स असंच म्हणावं लागेल. अखेर नो बॉल डिलिव्हर केलाय आणि त्याच्यावर देखील एक घणाघाती प्रहार. 6 धावा मिळत आहेत. याचबरोबर संघाचं अर्धशतक कंप्लीट होत असताना एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 58 वर. येस, 50 तर मागच्याच बॉलवर कंप्लीट झालेली होती जेव्हा तो षटकार आला होता. 58 धावा. पुढचा बॉल फ्री हिट. लोफुल टॉस फ्लिक केलाय. हा बॉल चांगला राहिलाय. डीपमध्ये फिल्डर आहे. डीप स्क्वेअर लेगला एकच धाव मिळेल आणि स्ट्राईक मात्र महेंद्र मागेकडेच असणार आहे जेव्हा शेवटच्या ओव्हरला सुरुवात होईल. खर्चिक षटकाची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 59. तब्बल 27 धावा फरहानच्या या षटकामध्ये कुठल्या महेंद्र मागेनं. इज ऑन फायर. आणखी 6 बॉलचा खेळ बाकी आहे. टॉससाठी सज्ज राहायचं आहे जय बजरंग चिंचवली टीमचे कॅप्टन आणि अमर स्पोर्ट्स कासने संघाचे कॅप्टन. आणखी एक बिग बॅटल आपल्या समोर असेल. जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगाव आयोजित भोईरगाव चषक 2025 एक अफलातून स्पर्धा, फ्री एंट्री टुर्नामेंट. सातत्य राखलंय आयोजकांनी.
गेली कित्येक वर्ष आपण जे महाराष्ट्र भोईरगाव संघाकडून आणि जे महाराष्ट्र मित्रमंडळाकडून स्पर्धेचं आयोजन पाहत आलेलो आहोत आणि सातत्यानं त्यांच्या स्पर्धेची भव्यता वाढत चाललेली आहे. सुंदर टेलिकास्ट क्रिकेट रसिक एन्जॉय करतायत. ऑनलाईन आमच्या सोबत बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. SK एंटरटेनमेंट हे यूट्यूब वाहिनीवर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. साहिलच्या हातात बॉल, स्लोवर बॉल, फटका फसलेला वाटतोय पण बघायचंय नाही. इट्स गॉन ओव्हर लॉंग ऑन फॉर अ 6. स्लोवर बॉल थोडासा दूर देखील टाकला होता, मात्र महेंद्र आहे, बॉल कुठेही टाका त्याची नजर बसलेली आहे. घणाघाती प्रहार करतोय. 4 षटकार ठोकले, तिथे मात्र फटका फसलाय. लीडिंग एज आणि स्वतः गोलंदाजाने टिपलाय झेल. महेंद्र बाद, बिग विकेट. धुवाधार बॅटिंग केल्यानंतर महेंद्र माघारी परततोय. 8 बॉलचा सामना केला आणि 29 धावा बनवल्या. या अगोदर शुभम बाद झाला होता, त्याने देखील अप्रतिम बॅटिंग केली, 28 धावांचं योगदान दिलं आणि या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत धावसंख्या 65 या आकड्यावर जाऊन पोहोचले. मागच्या मॅचमध्ये साहिलनं पहिलं षटक टाकलं होतं. या मॅचमध्ये रणनीती त्यांनी थोडीशी बदलली. शानूला पहिलं षटक देण्यात आलं, पण पहिलं षटक मला असं वाटतं की व्यवस्थित होतं. 13 धावा, फार जास्त धावा शानूने खर्च केल्या नव्हत्या, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पाडलाय फलंदाजांनी. शेवटचे 4 बॉल्स बाकी. नवीन बॅटर जयेश शेलार. चिप केलाय पायांच्या समोरून, समोर फिल्डर आहे परंतु फिल्डरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. षटकार. आणि तो बाद झाल्यानंतर महेंद्र लगेच आला मैदानात वन डाऊन खेळण्यासाठी. जयेशनं आल्या षटकार ठोकलाय. एक चांगल्या बॉलवर खरं तर हा षटकार त्यांनी प्राप्त केलाय. साहिल वन्स अगेन ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुलर लेंथ ड्राईव्ह केलाय कार्पेटच्या सहाय्यानं. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग, धावचीची संधी, परंतु साहिल काय करतोय, एष्ट्यांच्या जवळ राहणं गरजेचं होतं. फार दूरवर होता तो बॉल कलेक्ट करण्यासाठी आणि त्याचा फायदा मिळालाय फलंदाजांना. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या वाशिरी संघाची 73 या आकड्यावर जाऊन पोहोचले. मागच्या मॅचमध्ये 83 धावा प्रथम बॅटिंग करत असताना JNC11 कोक्से संघानं ठोकल्या होत्या. हायेस्ट टीम टोटल आहे या स्पर्धेतील. स्लोवर बॉल बॅटच्या मधोमध घेता आला नाही. आउटफील्डमध्ये डीप मिड विकेटला फिल्डिंग तर चांगली आहे, पण फेक तेवढी ॲक्युरेट नाही आहे आणि त्याचाच फायदा फलंदाज घेत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट्स जबरदस्त. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. शेवटचा बॉल बाकी असेल. धावसंख्या 75. पुन्हा एका मॅचमध्ये आपण बघतोय की धावांचा डोंगर प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमनं रचलाय. लास्ट बॉल सामना करेल फलंदाज जयेश. स्विंग अँड मिस. चांगला बॉल, थोडा जास्त वेगानं टाकला होता. थोडी मुवमेंट बीट केल्या बॅटरला आणि याचबरोबर डावाची सांगता. 75 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एक मोठी धावसंख्या फलकावर लावली आहे प्रथम बॅटिंग करत असताना चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघानं. टार्गेट असेल 76 धावांचं 4 ओव्हर्समध्ये टीम HG स्पोर्ट्स ढोळे समोर. आपण जाणार आहोत आता पुढील सामन्याच्या टॉसकडे. जय बजरंग चिंचवली विरुद्ध अमर स्पोर्ट्स कासने. चला, दोन्ही संघाचे संघटक आलेले आहेत आणि मी विनंती करतोय रुपजी जाधव आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, चला सर्वांनी या. मुखर्जी जाधव असतील, योगेशजी मगर असतील, या सर्वांनी या. आणि महेशजी जाधव, चला आपण सुद्धा जॉईंट व्हा. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. एका बाजूला पाहू शकाल जय बजरंग स्पोर्ट चिंचवली आणि दुसऱ्या बाजूला अमर स्पोर्ट खासने अशी लढत आपण इथे पाहणार आहोत. दुसऱ्या आफ्रिकेला शेवटचा सामना असेल क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. गौरव, तुला मी टॉस दाखवतो. एका बाजूला पाहू शकाल भोईरगाव चषक 2025चा उल्लेख केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जे महाराष्ट्र मित्रमंडळ. चला, कॉल देत आहे काचे सकाळचे कॅप्टन. भोईरगाव चषकाची मागणी केलेली आहे
आणि तेच आलेलं आहे. नाणेफेकी जिंकली या ठिकाणी अमर स्पोर्ट खाते संघानं. गौरव फक्त आपल्याकडे निर्णय द्या. चला आपण इथेच थांबायचं आहे. फील्ड करण्याचा इथं मात्र निर्णय घेतलेला आहे. कास्ते संघानं परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून जे आपले खेळाडू आहेत, जे आपले युवा जे चाहते आहेत रुपेश जाधव यांना जरूर आता मात्र काहीतरी मार्गदर्शन देत आहेत. सर्वप्रथम मला हे बोलायचं आहे की भोईरगाव चषकमध्ये मला बोलवल्याबद्दल मी भोईरगावाचे माझे मित्र संदेश आणि त्यांची पूर्ण टीम त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि प्रामुख्याने बोलायचं झालं तर पडगा परिसरामध्ये प्रत्येक गावामध्ये टुर्नामेंट हे होत असतात. तर याचा फायदा प्रत्येक खेळाडूंनी घेतला पाहिजे आणि पुढच्या प्लॅटफॉर्मवर गेला पाहिजे. ही फ्री एंट्री भोईरगाव चषक ही फ्री एंट्री टुर्नामेंट आहे. तर याचा फायदा घेऊन प्रत्येक खेळाडूंनी आणि प्रत्येक संघांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि PTCचं नाव मोठा केला पाहिजे ही माझी इच्छा आहे. परंतु रुपेश जाधव, मी तुम्हाला आता एक प्रश्न करतो. या PTC मधील जे संघ आहे, जे खेळाडू आहेत, जरूर त्यांना पुढे जाण्यासाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण करतायत. परंतु जेव्हा काही गोष्टीची एखाद्या खेळाडूला जर मदत हवी असेल तर त्याच्यासाठी तुमचा पाठपुरावा कसा असेल? येणाऱ्या काळात आपल्या पडगा परिसरामध्ये खूप मोठे मोठे लोक आहेत आणि मदत ही होतच राहते. माझ्यासारखा सामान्य व्यक्ती पण या क्रिकेटसाठी मदत करतो आणि याच्या पुढे पण करत राहणार. पण एखादा चांगला खेळाडू जर पुढे जात असेल तर निश्चितच आम्ही त्या खेळाडूला मदत आमच्याकडनं होत राहील. क्या बात आहे. तर एकदा रुपेश जाधव यांच्यासाठी टाळ्या सुद्धा मित्रांनो. पहा, एखादा स्वप्न असतं की तुम्ही टेनिस बॉल खेळत असता, परंतु टेनिस बॉलवरून खेळत असताना लेदरवरती तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. कारण लेदरवरती जेव्हा तुम्ही खेळाल, जसं एखादा वेळी आपण पाहिलं की सिरे गावातून आपल्या ठाणे जिल्ह्यातून जसा ओमकार तारमाले पुढे गेलाय, असं आपण एखादा अजून एक खेळाडू मात्र तिथपर्यंत पोहोचेल. आणि जो काही तुम्हाला तिथे सहकार्य सपोर्ट असेल, लागत असेल, तर जरूर त्यासाठी रुपेश जाधव तर आपल्या PTC मधील जे सर्व मोठे व्यक्तिमत्व आहेत, जरूर तुम्हाला त्यांचा पाठिंबा मिळेल, त्यात काही शंका नाही आहे. दोन्ही टीमला ऑल दी बेस्ट. आणि जरूर इथे सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो की आपण चांगला मेसेज इथे पोहोचवला आहे आपल्या PTCच्या खेळाडूंसाठी. जरा सामना सुरू होतोय. पुन्हा जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये. ते सज्ज असतील आमचे सहकारी समालोचक अजय गरज सर. नाणेफेक जिंकली अमर स्पोर्ट खाते संघाने प्रथमतः फिल्डिंग करता निर्णय तरी स्वीकारलाय. थँक्यू. बहुत बहुत धन्यवाद योगी. बहुत सही कहा वहाँ पर रुपेश जाधव साहब ने कि जो प्लेटफॉर्म आपको PTC की टीमें दे रही है, हर गांव में लगभग अब टूर्नामेंट हो रहा है, तो केवल आपको खेलना नहीं है, आपको उसमें से काफ़ी कुछ सीखने को भी मिलता है, वो सीखना भी है. और यदि आपके अंदर वाकई में अच्छा टैलेंट है तो आप आगे बढ़ सकते हो. और उसके लिए ये टूर्नामेंट्स काफ़ी इम्पोर्टेंट है. और उनकी ओर से यदि आपको कुछ मदद चाहिए तो वो भी मिलेगी. पारी की पहली गेंद स्वीप करने का प्रयास था, लेकिन बल्ले पर ले नहीं पाए. रफ्तार काफ़ी ज़बरदस्त है रितेश के पास. गेंदबाजी का सिलसिला उन्होंने शुरू किया है. साहिल और उनके साथ शानू, ये प्रारंभिक बल्लेबाज. से योगी मेरे साथ ज्वाइन करते हुए कमेंट्री बॉक्स में. बड़ी चुनौती है योगी, 76 रन्स बनाने हैं 4 ओवर्स में. हा, निश्चितपणे पाहू शकाल आजच्या दिवसातील सेकंड हाय स्कोर आपल्याला ते चिरबासपूर वाशिरा संघाच्या माध्यमातून पाहायला पडतो. या ठिकाणी मिडऑफच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न साहिल शेखने केला आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. आणि जर या धाबांचा जे पाठलाग जर करायचा असेल तर मात्र या जोडीला मात्र चांगला खेळ साकारावा लागेल, कारण लक्ष खूप मोठं आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र सुरुवात चांगल्या प्रमाणे केलेली आहे साहिलनं. साहिल ऐसे बल्लेबाज है जो निश्चित रूप से अपनी टीम को लक्ष्य तक पहुंचा सकते हैं. इज़ अ की मैन. कई टूर्नामेंट्स में अकेले हाथों उन्होंने मैचेस जिताए अपनी टीम को. लेकिन आपने सही कहा कि ये जोड़ी बहुत महत्वपूर्ण है. जोड़ी में कहीं ना कहीं गेंदबाजों का शिकार करना पड़ेगा. शानू को भी अपने हाथ खोलने होंगे जब उनको स्ट्राइक मिलेगा तब. साहिल ने चौके से आगाज किया है दूसरी गेंद पर. रितेश दाहिने से बोल विकेट. एक और बढ़िया शॉट, लेकिन फील्डर है उस ओर. ओहो, पाए गए हैं जाल में फंसते हुए साहिल. 4 पर आउट.
चर्चा सुरू होती साहिल शेखची फलंदाजी कशी होणार, किती धावांचं तो योगदान देणार. मी तर म्हणे की चिरोबा वाशिर संघानं अजय साहिलच्या विरोधात एक जालं मांडलं होतं, एक प्लॅनिंग केली होती आणि त्या प्लॅनिंगच्या तहत मात्र त्या ठिकाणी त्याचे विकेट्स प्राप्त केले, ज्याला म्हणतात परफेक्टली प्लॅनिंग. जहाँ केवल प्लान किया नहीं गया बल्कि उसको एग्जीक्यूट भी किया गया मैदान में गेंदबाज द्वारा और फील्डर द्वारा. बहुत अच्छा कैच डीप में. वैसे भी साहिल सभी जानते हैं कि वो बिहाइंड स्क्वायर ऑन साइड में काफ़ी स्ट्रांग है. हालांकि सामने भी अच्छा खेलते हैं लेकिन उस दिशा में ज़्यादातर वो उनके रन्स बनते हैं. और लगभग वो लॉन्ग लेग की दिशा में फील्डर सेट किया गया था. फील्डर को ढूंढ निकाला उन्होंने. नए बल्लेबाज सरताज. हा जरूर आपण पाहतो की हिरामन शिलार संघामध्ये नाही, उज्ज्वल शिलार नाही, परंतु आज महेंद्र मागेच्या सोबतीला मात्र ज्यांची जे यंगस्टार आहेत त्यांनी मात्र प्रतिभाशाली खेळ आज साकारलाय. शिरताच्या बॅटमधून पाहू शकाल चांगला फटका जरूर केलाय, प्ले केलाय, चेंडूला अगदी स्क्वेअर लेकडे क्षेत्रशी तैनात केलाय. दोन फिल्डर डीप मध्ये आहेत आणि पाहू शकाल फलंदाज सुद्धा आपण त्यांना शोधण्याचा जे प्रयत्न करतायत. फटकेबाजी आपण म्हणू शकतोय, तुम्हाला गॅप शोधणं गरजेचे आहेत आणि तशाप्रमाणे खेळ सध्या होत नाहीये. लेकिन फील्डिंग के मुताबिक गेंदबाजी भी तो की जा रही है. दो खिलाड़ी वहां पर बाउंड्री पर आपने सेट किए हैं तो उनकी तरफ ही खेलने के लिए मजबूर भी किया जा रहा है बल्लेबाजों को. 19 रन प्रति ओवर के हिसाब से 76 रन 4 ओवर में बनाने हैं. लेफ्ट स्वीप हवा में खेल दिया है और फील्डर से दूर भी खेला है. 4 रन. अजय आपण पाहिले की जसा लंच ब्रेक मात्र संपन्न झाला त्याच्यानंतर मात्र सर्व सामने आपल्याला हाय स्कोरिंग पाहायला मिळत आहेत आणि हे क्रीडांगणाचं वैशिष्ट्य आहे. जसं दुपारचं सत्र आपण पाहतोय त्यानंतर धाबा मात्र या मैदानावरती वेगानं होत असतात आणि तोपर्यंत शानू करतोय. फुलटॉस चेंडूचा पाठलाग केला आणि उडवलाय एक एक्स्ट्रा कॅमच्या डोक्यावरून. 4 धाबांसाठी चौकार. ओवर बॉल डालने का प्रयास था लेकिन लेंथ पर कंट्रोल नहीं था. फुल टॉस गेंद थी और ज़्यादा ज़ोर से खेलने की कोशिश नहीं की. बढ़िया तरीके से उसको टाइम किया इनफील्ड को क्लियर करते हुए बल्लेबाज शानू. बैक टू बैक चौके निकलते हुए उनके बल्ले से और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति. एच ढोले टीम का स्कोर 13 रन 1 विकेट के नुकसान पर. आणि आपण जर पहिल्या इनिंगचा विचार जर केला तर अशीच काहीतरी आघाडी परतलाय. चांगली गोलंदाजी जय शिलारची आपण पाहिली. 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला फक्त 4 धावा त्याच्या विरुद्ध आतापर्यंत जोडण्यामध्ये फलंदाजांना यश प्राप्त झालाय. देखिए योगी, हमारी चर्चा चल रही थी पहले बैटिंग बाद में बैटिंग, लेकिन एक चीज़ तो है, पहले बैटिंग करते हुए यदि आप बड़ा टोटल सेट कर देते हो, 4 ओवर में आप 60 70 या फिर उससे भी अधिक रन्स बनाते हो, तो अधिकांश मौक़ों पर हमने देखा है कि वो टीम तो जीत जाती है. शायद 2-3% मैचेस में ऐसे होता होगा कि वो रन चेज होते होंगे. तो पहले बैटिंग यदि आपको मिली है तो ये आपको मेक श्योर करना चाहिए कि आप अच्छा टोटल स्कोर बोर्ड पर टांग दे ताकि विपक्षी टीम पर दबाव बने. आणि आपण अजून एक गोष्ट जर पाहिली तर ज्यावेळी आपण प्रथमतः बॅटिंग करतो आणि एखादा मोठा टोटल जर उभारला तर एक चेस करत असताना मात्र एक मानसिक दडपण सुद्धा मात्र त्या फलंदाजावरती वाढताना आपल्याला पाहायला मिळत असतो. इथे चेंडूची चांगली हाताळणी, अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. लाऊड अपील जरूर झाली परंतु पंचांनी ते अपील फेटल हाईक फॅक्टर होता आणि त्याचमुळे मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी फलंदाज नॉट आउट राहिला. पण चेंडूची लाईन चांगल्या प्रमाणे पाहिली. लक्ष्य दिल्ली और देहरादून की तरह दूर नजर आता हुआ एच स्पोर्ट्स ढोले टीम के लिए. 13 गेंदें बची है, 59 रन अभी भी चाहिए. जहाँ थोड़ी हाइट थी वो गेंद में, हालांकि स्टंप्स की तरफ नजर आ रही थी गेंद. और एक और तीखी गेंद, थोड़ा टेक ऑफ करती हुई गेंद. कमाल की गेंदबाजी जय शिलार द्वारा इस ओवर में. फास्ट एंड फ्यूरियस गेंदबाजी की उन्होंने. 2 विकेट्स प्राप्त किए और केवल 4 रन खर्च किए. सफल ओवर की समाप्ति 17 पर 3. तिकट मारा आपण म्हणू शकतो या ठिकाणी गोलंदाज जयच्या वतीने केला गेला. कंतुशी गोलंदाजी आणि तर मात्र इथून तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती मोठा फटकाच खेळावा लागेल. हायलाइट क्रिकेट इथे मात्र तुम्हाला या ठिकाणी खेळावं लागेल आणि एवढं सोपंही नाही आहे की तुम्ही प्रत्येक चेंडूवरती एक्झॅक्टली मोठा फटका खेळू शकता. पण तो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकेल. परंतु आज या स्पर्धेचा मात्र आपण शुभारंभ केला आणि एक सक्सेसफुल डे इथे मात्र आपण पाहत आहोत. 11 संघांना संधी देण्यात आली आणि प्रत्येक संघ वेळेवरती इथे पोहोचला गेला आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य विनामूल्य प्रवेश.
कुठल्या प्रकारचं कुठल्याही संघाकडून शुल्क घेतला नाहीये. एक अभिमानास्पद मी तर म्हणेन की बाबा ही जे महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगावच्या वतीनं. कल सेकंड डे रहेगा और कल तो 12 टीमें एक्शन में नजर आएंगी. पहला मैच सरस्वती खालिंग और जय हनुमान वावली के बीच में सुबह 8:30 बजे दोनों टीमों को रिपोर्ट करना है. नेवर की शुरुआत, शॉट बॉल हुक कर दिया है, झन्नाटेदार शॉट, 6 रन. चला सुरुवात तर केली शानूनं. ज्या फटक्यांची मात्र आवश्यकता आहे, परंतु तुम्हाला फटके आता मात्र इथून कंटिन्यू खेळावं लागतील आणि ताकद आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. रुद्र को आजमाया गया है, थोड़ी धीमी गति से डाली हुई गेंद थी. फिर से शायद वो फाइन लेग लॉन्ग लेग की तरफ खेलना चाहते थे, मिसफील्ड डीप में और गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. मिसफिटच्या जोरावरती आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते, परंतु त्याच्याकडून थोडंसं लेझी क्षेत्ररक्षक पाहिलं आणि 4 धाबा तिथे मात्र या ठिकाणी प्राप्त केल्या शानूनं. म्हणजे पहिल्या 2 चेंडूवरती एक्झॅक्टली 10 धाबा तिथे जोडल्या गेल्या आणि अशाप्रमाणे जर धाबांचा वेग जर वाढत राहिला तर मात्र त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतात. हो, आन्सरला पुन्हा पिक केला, ज्यामध्ये चेंडू जरूर चाललाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून. पुन्हा चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. इस ओवर में 14 रन आ चुके हैं और अब यहाँ से 45 रनों की आवश्यकता है. 9 गेंदें मात्र बची है. ये लगभग असंभव के करीब का समीकरण है, लेकिन शानू अपनी ओर से पूरा एफर्ट डालते हुए अपनी टीम के लिए. रुद्र एक बार फिर से चले, राइट आर्म ओवर द विकेट. इस बार हवाई फायर किया है, पुल करते हुए फील्डर मौजूद डीप में और आखिरकार पाए गए हैं शानू. बैट्समैन आउट. केलं तर मात्र तब्बल 3 झेल या सामन्यामध्ये प्राप्त केले शुभमनं. चांगला कॅचर आहे आणि जबरदस्त मात्र कार्य करतो आपल्या संघासाठी. आणि बॅटिंग करत असताना पाहू शकाल पहिल्या इनिंगमध्ये शुभमनं 28 धाबांची सुद्धा मात्र एक तुफान इनिंग साकारली. आणि शुभम आता मात्र एक प्रॉपर खेळाडू म्हणून त्याकडे पाहतोय. एक चांगला खेळाडू मात्र तो उदयास आला आणि चांगली कामगिरी मागील 4-5 वर्षांचा आपण विचार केला तर त्याच्याकडून आपण प्रत्येक वर्षी पाहत आलेलो आहोत. हो, पहिल्या चेंडू खेळत असताना फटका हवेत खेळलाय आणि चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. मैच में अभी भी थोड़ी बहुत रोचकता बरकरार है. सोहेल ने आते ही छक्का जड़ा है. 37 रन बने हैं. 39 और चाहिए. बढ़िया गेंद, ऊपरी किनारा और अच्छा कैच विकेटकीपर महेंद्र मागे द्वारा. सोहेल भी आउट. उनतालीस रनों की आवश्यकता है. सिर्फ 6 गेंदों का खेल बाकी है और उसी को देखते हुए एक और युवा गेंदबाज को गेंद थमा दी है महेंद्र माघे ने. तो ये सही सोच है. मैच आपके पक्ष में झुका हुआ है. आपके जो यंगस्टर्स है उनको आप मौका दे रहे हो. देखिए रुद्र को वही मौका दिया गया. ज़रूर महंगे साबित हुए, 20 रन खर्च किए, लेकिन 2 विकेट्स भी प्राप्त किए उन्होंने. तो बहुत कुछ सीखने को भी मिला होगा उनको. तो ये भविष्य की तैयारी नज़र आ रही है चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीम की. अभी भी हम देखें तो विश्वास माघे इस टीम के लिए खेल रहे हैं. और एक समय हुआ करता था जब वे ओपन करते थे योगी, लेकिन आजकल यंगस्टर्स को मौके दे रहे हैं. गेंदबाजी में भी जहां पर बन सकता है वहां पर यंगस्टर्स को मौके दिए जा रहे हैं और इसीलिए चिरोबा स्पोर्ट्स इतनी बेहतरीन टीम है. हर्षद आए गेंदबाजी के लिए. ऊंचाई है स्ट्रोक में, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी
दूरी मिली नहीं और बढ़िया कैच, बिल्कुल बाउंड्री लाइन के करीब, एक और विकेट का पतन। के ऊपर काफ़ी दबाव था क्योंकि 76 रन बनाने जब आपको होते हैं 4 ओवर्स में, तो फिर आप कुछ ज़्यादा सोचते नहीं हो, आप तो हवाई फायर करने का ही प्रयास करते हो और जितना ज़्यादा हवा में खेलोगे उतने विकेट गिरने के चांसेस भी बनते हैं। आणि आज तर आपण पाहिलं तर रुपेश जाधव वेळेत वेळ काढून आपल्या संघाचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी इथे उपस्थित राहिले, परंतु त्यांच्या हाती निराशा आली असंच म्हणावं लागेल. मिराज आए है नंबर 7 पर, अनुभवी खिलाड़ी है, अच्छी लेन पर डाली हुई गेंद अक्रॉस द लाइन, उसको घुमाने का प्रयास था, बीट हुए बैटर। एकतर्फा सामना मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचे कारण पहिल्या इनिंगमध्ये चांगली फलंदाजी आपल्याला चेरोबा वाशिरा संघाच्या वतीने पाहायला मिळाली आणि त्या धाबांचा मात्र कुठेतरी प्रेशर आपण पाहिला दुसऱ्या इनिंगमध्ये. पुन्हा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अगदी बॉडीला ब्रश चेंडू मात्र होऊन स्टँडच्या पाठीमागे चाललाय. देखिए कितना टैलेंट है वाशरे गांव में, कितने यंगस्टर्स तैयार हो रहे हैं। पिछले मैच में रितेश माघे को भी हमने देखा था, इस मैच में रुद्र, हर्षद इस समय गेंदबाजी कर रहे हैं, अभी तक कोई रन खर्च नहीं किया है। और ये फुल टॉस थी लेकिन उसका भी फायदा नहीं उठा पाया है मिराज, एक और डॉट बॉल। आणि याच्या या मागील आपण जर 4 संडे जर पाहिले तर बॅक टू बॅक अंडर 25 वाचिरा संघाचा विचार केला तर बॅक टू बॅक 4 संडेमध्ये 4 विजेतेपद त्यांनी पटकवलेले आहेत. और इससे आप अंदाज़ा लगा सकते हो कि आने वाले समय में ये टीम किस तरह से प्रदर्शन कर सकती है। इस बार बल्ले के अंदर लगी है, चहलकदमी करते हुए रन पूरा कर रहे दोनों बैटर्स। आखिरी गेंद इस मैच की शेष है। एच.जी. स्पोर्ट्स ढोले टीम ने ज़रूर निराश किया है, गेंदबाजी मुझे लगता है कि उनके हार का बहुत बड़ा कारण है, खासतौर पर सतीश कथोरे और फरहान का जो ओवर था वहाँ पर 2 ओवर में 46 रन गए। आखिरी ओवर में साहिल भी थोड़े महंगे साबित हुए, 16 रन। तो गेंदबाजी उतनी सटीक रही नहीं, लेकिन क्रेडिट देना होगा वाशेरे टीम के खिलाड़ियों को। आखिरी गेंद औपचारिकताएं कंप्लीट होती हुई और बड़ी जीत दर्ज करती हुई चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे। कॉन्ग्रेचुलेशंस टीम वाशेरे एंड हार्ड लक एच.जी. स्पोर्ट्स ढोले। एकतर्फा खेळ आणि एकतर्फा विजय चेरोबा वाशिरा संघाने आज या ठिकाणी प्राप्त केला. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना पावशेकर 28 धावांची खेळी साकारली आणि